जिद्द आणि चिकाटीला कष्टाची जोड मिळाल्यास यशस्वी होता येतं हे दाखवून दिलंय पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या नेमगाव केतकी जवळील कचरवाडी इथल्या बरळ कुटुंबियांनी 20 वर्षांपासून स्वतःकडे जमीन नसल्याने दुसऱ्याच्या शेतात मजुरी करणाऱ्या भावंडांनी पै जमा करून 16 एकर जमीन विकत घेण्याचं अवघड काम केलंय। त्या जमिनीत आता कष्टाचा मळा फुललाय। अवघ्या 3 महिन्यात खरबूज पिकातून त्यांना खर्च वजा जाता 6 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे। बरळ बंधूंची खरबूज पिकाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आज आपण पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरमध्ये जाणार आहोत। पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्याच्या जिरायती भागात कचरवाडी हे छोटंसं गाव आहे। गावातील लोक पावसाच्या जीवावर ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा यांसह डाळिंबासारखी फळबागांची पिकं घेतात। तर काही शेतकऱ्यांनी सिंचनासाठी नीरा डावा कालव्यालगत शेळगावच्या हद्दीत विहीर पाडून 5 किलोमीटर अंतराहून पाईपलाईन केली आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती 12माही ओलिताखाली आली आहे। त्याचपैकी एक असलेले म्हणजे या गावातील माणिक बरळ आणि महादेव बरळ हे दोघे बंधू। बरळ बंधूंना वडिलोपार्जित अवघी राहण्या एवढीच जागा होती। घरची परिस्थिती हालाकीची असल्यानं माणिकरावांना शाळा 4थीतून सोडावी लागली, तर महादेवरावांनी 12वी नंतर आपलं शिक्षण सोडलं। दोघेही भाऊ लहानपणापासूनच दुसऱ्याच्या शेतात मजुरी करत होते। काही दिवसांनंतर मात्र दोघांनीही मजुरी करून व्यावसायिक शिक्षण घेतलं। महादेवराव दुचाकी गाड्यांचे मेकॅनिक झालेत, तर माणिकराव कपडे शिलाईचे टेलर झालेत। दोघांनीही व्यवसायातून पैसे जमा करत 1998 मध्ये 2.5 एकर जमीन विकत घेतली। मग शेतीतून उत्पादन सुरू झालं। व्यवसाय आणि शेतीतून पैसे साठवत थोडी जमीन विकत घेतली। आज बरळ कुटुंबियांकडे 16 एकर शेती आहे। 4थीतनं शाळा सुटल्यापासून मी बाहेरच्या शेतकऱ्याच्यात असं कामाला होतो। कोणाच्या पानमळ्यात काम केलं, कोणाची जनावरं राखली, कोणाची शेरडं राखली, आणि त्याच्यानंतर मी परत टेलर काम शिकाय गेलो इंदापूरला। आमचे एक काका होते, काकांकडे मी टेलर काम शिकाय गेलो। टेलरिंग काम मी सरासरी एक 20 ते 22 वर्षे केले। त्याच्यानंतर असे मित्रांची संगत लागत शेतीची आवड निर्माण झाली, आणि टेलरिंग करत असतानाच मी कधी 5 पान, कधी 10 गुंठ, कधी एकर, कधी 2 एकर अशी जमीन खरेदी करत मी सरासरी 16 एकर 14 एकर अशा हे हिशोबात जमीन खरेदी केली। मी पूर्वी गरीब कुटुंबातच होतो, कुटुंब आमचं गरीब होतं, पण असं काम करत मी गॅरेज काम शिकलो। आमचा बंधुराज टेलर काम करत होता। ते गॅरेज काम आणि टेलर काम करत आम्ही पहिल्यांदा जी आम्हाला शेती नव्हती, फक्त घरापुरती जागा होती, आम्ही थोडीफार शेती घेतली। शेती करत एक थोडीफार पिकं घेत आम्ही डाळिंब लावलं। डाळिंबात आम्हाला थोडी लग घावल्यानंतर थोडी शेती वाढत गेली त्या डाळिंबामुळं। मग शेती वाढत जाऊन आता सध्या आम्हाला 15-16 एकर जमीन आहे। बरळ बंधूंनी 16 एकर शेतीच्या सिंचनासाठी 2 मोठी शेततळी केली आहेत। यामध्ये एक शेततळ 1 कोटी लिटर आणि दुसरं 1.25 कोटी लिटर क्षमतेचं आहे। नीरा डाव्या कालव्यालगतच्या विहिरीतील पाणी पाईपलाईनद्वारे शेततळ्यात सोडता यावं यासाठी तब्बल 27 लाख रुपये खर्च केलाय। पाण्याचा काटकसरीनं वापर व्हावा यासाठी संपूर्ण शेतात ठिबक सिंचन प्रणाली बसवली आहे। बरळ बंधूंच्या शेतात सध्या 12 एकरवर डाळिंब आणि त्यामध्ये आंतरपीक म्हणून कुंदनवाणाचं खरबूजाचं पीक आहे। विशेष म्हणजे डाळिंबात आंतरपीक म्हणून काही प्रमाणात टोमॅटो आणि वेलवर्गीय पिकं घेतली आहेत। सर्व पिकांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलाय। मल्चिंग पेपर, प्रोटेक्शन नेट म्हणजे सुरक्षा जाळी वापर करत असल्यानं रोगराईचं प्रमाण कमी होत आहे आणि उत्पादनात वाढ होते। 3.5 एकरातल्या खरबुजापासून 50 टन उत्पादन अपेक्षित आहे। सध्याचा प्रति किलोला 20 रुपयांच्या दरानुसार 10 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे। एकरी 80 ते 90 हजार रुपये म्हणजे 3.5 एकरांसाठी 4 लाख रुपयांचा खर्च वगळता 3 महिन्यात खरबूज पिकातून 6 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे। गेल्या वर्षी जे 9 मार्चला जी गारपीट झाली, त्या गारपीटीत आमच्याकडं भरपूर तेल आल्यामुळे आता डाळिंब आमचं ही संकटात आलंय। त्याच्यामुळे आम्ही आता हे आंतरपीक कुठं टमाटर कर, कधी खरबूज कर, कधी अशी जांभळ कर, ह्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे। आता सध्या आमचं खरबूज चालू आहे, तर आता अंदाजे 3.5 एकर खरबूज असताना आता अंदाजे 50 टन माल निघाल। जर 20 रुपये बाजारभाव पकडला तर अंदाजे 10 लाखापर्यंत उत्पन्न निघेल। खर्च 4 लाख जरी धरला तरी खर्च वाजा जाता आम्हाला 6 लाखाचं उत्पन्न एक 3 महिन्यामध्ये मिळू शकते। बरळ बंधूंनी शेतीच्या जीवावर 2 बंगले आणि 4 चाकी गाडी घेतली आहे। शेती करण्यासाठी दैनिक ॲग्रोवनची मदत झाल्यानं त्यांनी दोन्ही बंगल्यांना आणि शेततळ्याला ॲग्रोवन असं नाव दिलंय।
त्या शेतीच्या जीवावर, डाळिंबाच्या जीवावर आम्ही 2 भावांनी 2 मोठमोठे बंगले बांधले ते. मग आता आरामात आम्ही राहतोय. प्रत्येक दिवस उजाडला की आम्ही अग्रोवन वाचायला सुरुवात करतोय. अग्रोवन मध्ये काय काय लेख असं असतात की आम्हाला त्याचे प्रोत्साहन मिळतंय शेतीसाठी. तर त्या अग्रोवनच्या जीवावर तर आम्ही 2 बंगले बांधून आम्ही बंगल्याला सुद्धा उत्साहपोटी अग्रोवनच नाव दिलेलं आहे. 2 शेततळे मोठमोठी बांधली ती, त्याला सुद्धा आम्ही अग्रोवन जलकुंभच असं नाव ठेवलेलं आहे. माणिकराव आणि महादेवराव हे दोघेही कष्टाळू आणि प्रामाणिक असल्यानं त्यांना अनेक मित्रांची मोलाची मदत मिळाली आहे. शिक्षण कमी, परंतु पूर्णपणे हे नेमकं दैनिक काय आहे त्यामध्ये येणारी माहिती, मग हे आपल्याला चांगलं हे भविष्य घडवल ह्या हेतूने त्यांनी सुरू केलं. आणि आज ह्या दैनिकाच्या माध्यमातून, अॅग्रोवनच्या माध्यमातून आणि स्वकष्टाने आणि अभ्यास करून नेमकं कोणती पिकं घेतली पाहिजे, आणखी त्याचं नियोजन कसं केलं पाहिजे, पूर्ण झोकून देऊन त्यांनी हे पूर्ण उभं केलेलं आहे. बरळ कुटुंबियांनी पूर्वी गरिबीत दिवस काढलेत. आता शेतीमुळे त्यांना सुखाचे दिवस आलेत. त्यामुळे माणिकराव आणि महादेवरावांच्या मातोश्री समाधानी आहेत. आमच्या पूर्वीला काय आम्हाला रोज मंजुरी करून खायचं, आम्हाला केल्याशिवाय खायलाच नव्हतं. आता काय काय झालं तुमच्याकडं? आता बस आहे, डाळिंब आहे, चक्कू होता ती चक्कू चालला, आता सगळं खरबूज आहे, जांभूळ आहे, टोमॅटो आहे, सगळे वनस्पती आमच्या रानात आहे. आता काय वाटतं तुमच्या लेकरांबद्दल तुम्हाला? मला लय आनंद वाटतो. बरळ कुटुंबातील महिलाही कष्टाळू असून त्यांनीही पुरुषांना चांगली साथ दिली आहे. शुभांगीताई आणि नीताताई शेतीतील सर्व कामे करतात. अगदी पिकांवर औषध मारण्यापासून ते खुरपणीपर्यंत कामे घरच्या महिला करत असल्यानं मजुरीवरील खर्च कमी होण्यास मदत झाली आहे. लग्न झालं तेव्हा अर्धाच एकर जमेल असं आम्हाला. त्यापासून टप्प्याटप्प्यात शेती घेतली आम्ही. शेती घेतल्यानंतर आम्हाला पाण्याची अजिबात सोय नव्हती. अगदी पियाला सुद्धा पाणी नव्हतं. मग असंच थोडक्या पाण्यावर मल्चिंग केलं आम्ही. असं म्हणजे असं ड्रिपच्या माध्यमातून शेती टप्प्याटप्प्यात केली. आणि आमच्या मालक जरी नसलं तरी आम्ही सगळे दोघी पण शेती चांगल्या पद्धतीने करतो. खुरपणी, औषध फवारणी आणि असं खरबुजाला औषध मारायचं म्हणलं तरी प्रमाण हे जुळवून अगदी आम्ही औषध फवारणी सुद्धा करतो. चांगली प्रगती झाली. 16 एकर शेती आम्ही बागायत केली आहे. भरपूर उत्पन्न मिळतं आणि म्हणजे आमच्या कष्टाचं फळ मिळतं. आम्ही सगळेजण भरपूर कष्ट करतो. मुलं शाळेला आहे, ती सगळं व्यवस्थित चाललंय आणि त्यात आमच्या सासू-सासऱ्यांचा पण आशीर्वाद आहे. म्हणूनच आम्ही एवढं पुढं आलो आणि एवढं केलं. त्यात फक्त 2-4च मजूर घेतो आम्ही. घरची सगळी जण मिळून काम करतो. जिद्द आणि चिकाटीला आधुनिक तंत्राची जोड दिल्यास यश मिळतं. नैसर्गिक संकटामुळे दिवसेंदिवस शेतीचं नुकसान होत आहे. त्यामुळे बरळ बंधूंप्रमाणे पीक बदल केल्यास शेतीतून आर्थिक प्रगती साधता येईल. गेल्या अनेक वर्षांपासून अॅग्रोवन हा शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठरत आहे. इंदापूर तालुक्यातल्या कचरवाडीतील कुटुंबियांनी आपल्या बंगल्याला अॅग्रोवन असं नाव दिले. आपल्याबरोबर बरळ कुटुंबीय आहे. आपण त्यांना विचारू नेमकं की तुम्ही तुमच्या बंगल्याला नाव दिले अॅग्रोवन. काय सांगाल अॅग्रोवन बद्दल तुम्ही? अॅग्रोवन मधून मला जी शेतीची जी माहिती मिळली की यशोगाथा वाचून की हायटेक शेती करण्याची पद्धती मला अॅग्रोवन मधून बऱ्याचशा कळल्या, समजून घेतल्या. म्हणजे त्यातून मी माझ्या शेतीत प्रगती केली आणि माझ्या शेतीत प्रगती करून मी डाळिंबाचं पीक चांगल्या पद्धतीने आणलं, टोमॅटोचं पीक चांगल्या पद्धतीने आणलं. त्यातून जो मिळणारा पैसा आहे तो मी बंगल्यासाठी खर्च केला. बंगल्यासाठी खर्च केल्यामुळे त्याच्यावर मी अॅग्रोवन पुष्प हे नाव दिले. आणि बंगल्यालाच नुसतं नाव दिलेलं नाही तर त्यांनी शेततळ केले, त्याला सुद्धा अॅग्रोवन जलकुंभ असं नाव दिलंय. आपण त्यांनाच विचारू नेमकं की तुम्ही तुमच्या शेततळ्याला जलकुंभ, अॅग्रोवन जलकुंभ असं नाव दिलंय. काय सांगाल त्याबद्दल? आम्हाला अॅग्रोवन म्हणजे आमचा आवडता दैनिक आहे. तर अॅग्रोवन मध्ये आम्ही दररोज जे लेख वाचतो ते लेखमध्ये आम्हाला जे अभ्यास मिळतो त्या अभ्यासामुळे आमची डाळिंबीत भरपूर प्रगती झाली. मग डाळिंबीत प्रगती झाल्यामुळं आम्हाला डाळिंबाचं उत्पन्न वाढलं. उत्पन्न वाढल्यानंतर पैसा आल्यानंतर आम्ही 2 शेततळे बांधली. शेततळ्याला आम्हाला ती अॅग्रोवनची कृपा असल्यामुळं त्यातनं पैसा आल्यामुळं आम्ही त्याला अॅग्रोवन जलकुंभ असं नाव दिलंय. काय काय वाचता तुम्ही अॅग्रोवन मधलं? तुम्हाला काय काय आवडतं नेमकं वाचायला? अॅग्रोवन मध्ये आम्ही जे यशोगाथा जे असते ते शेतकऱ्यांची यशोगाथा वाचतो. जी पहिल्यापासून मूळ लागवडीपासून पिकापासून काढणीपर्यंत जे आम्हाला मार्गदर्शन मिळतं त्याचा आम्हाला भरपूर लाभ मिळतो.
ॲग्रोवन पासून अनेक त्यांना लाभ झालेले आहेत आणि महिला शेतकरी सुद्धा आहेत बरळ कुटुंबियामधले. आपण त्यांना विचारू नेमकं की तुम्हाला काय वाटतं, तुम्ही ॲग्रोवन वाचता का आणि ॲग्रोवन बद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? हा, ॲग्रोवन वाचतो ना आम्ही, रोज ॲग्रोवन वाचतो आणि ॲग्रोवन वाचून जे आम्हाला त्यातनं मिळतं म्हणजे त्यातलं माहिती दिलेली असते ॲग्रोवनमध्ये, कशी शेती करायची काय ती वाचून आम्ही आमच्या शेतीत प्रगती करतो. मग आम्ही खुरपणीपासून लागणीपासून सगळं त्यात वाचूनच सगळं औषध फवारणी ही सगळं त्या ॲग्रोवनमधनंच माहिती घेऊन प्रगती केली आमच्या शेतीची. त्यामुळं ॲग्रोवनचा आम्हाला अभिमान आहे. बरळ कुटुंबियांनी हायटेक शेती करण्यासाठी ॲग्रोवन वाचूनच शेती केली असं सांगतायत. आपल्यावर आणखी बरळ कुटुंबियातल्या महिला आहेत, आपण त्यांना विचारू की तुम्हाला काय वाटतं ॲग्रोवन बद्दल आणि ॲग्रोवन कसा दिशादर्शक वाटतो तुम्हाला? ॲग्रोवन म्हणजे असं मासिक आहे की प्रत्येकानेच वाचलं पाहिजे, त्यातून बरंचसं शिकायला मिळतं. आणि माझं तर असं म्हणणं आहे की माझा मुलगा BSc ॲग्रीला लावलाय आणि BSc ॲग्री करूनच चांगल्या पद्धतीने ती शेती करल. ॲग्रोवनच्या यशोगाथा ज्या आहेत ती यशोगाथा आम्ही पाहतो, साम TV पाहतो आणि वाचतो सुद्धा. आणि एक म्हणजे विशेष, आम्ही पुण्याला प्रत्येक वर्षी ॲग्रोवनचं प्रदर्शन असतं, ते प्रदर्शन आम्ही बघायला जातो आणि आम्हाला त्यातल्या नवीन व्हरायट्या जे बघायला मिळतात ती आम्हाला बघायला मिळतात आणि आम्ही हीच व्हरायटी करायची असं निश्चय करतो. आणि कुठलंही पीक करायचं म्हणलं तर त्यावर अभ्यास करून आमचं मालक जातात बघायला. आज इथं यशोगाथा आली तिथं जायचं बघायला, त्यांच्याशी संपर्क साधायचा आणि बरंचसं काही आम्हाला ॲग्रोवनमधूनच शिकायला भेटतं. आणि माझं एक स्वप्न आहे की इस्रायलला जायचं आणि तिथली शेती बघायची आणि भरपूर आपल्या पण इकडे येऊन तशाच पद्धतीने शेती करायची असं आमच्या दोघांचं नवरा बायकोचं स्वप्न आहे, ती पूर्ण व्हायलाच पाहिजे. ॲग्रोवन आता राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलेला आहे आणि ॲग्रोवनमुळे अनेक शेतकऱ्यांना हायटेक शेती करण्यासाठी फार मोलाची मदत होत आहे असंच या बरळ कुटुंबियांना आता सांगितलेलं आहे. विजय मोरे, साम TV, इंदापूर.